नमस्कार. सध्या महाराष्ट्रात एका नव्या आणि तितक्याच वादग्रस्त कायद्याची खूप चर्चा सुरू आहे. नाव आहे महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026. आता प्रश्न असा आहे की हा कायदा नक्की आहे तरी का, तो का आणला गेला आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात. चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोप्या शब्दात समजून घेऊया. हो, म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याचा विषय तसा खूप महत्वाचा आहे. मग अचानक असा नवीन कायदा आणण्याची गरज का भासली असेल? आणि या विधेयकात नेमकं आहे तरी काय की ज्यामुळे इतका वाद निर्माण झालाय? तर आज आपण या कायद्याचा संपूर्ण प्रवास पाहणार आहोत. तो कसा बनला, त्यातल्या तरतुदी काय आहेत, सरकारची बाजू काय आहे आणि दुसरीकडे यावर चिंता का व्यक्त केली जात आहे. सगळ्यात आधी आपण हे पाहूया की हा कायदा किती वेगाने आणि किती झटपट मंजूर झाला. आणि हा प्रवास किती वेगात झालाय बघा. फक्त 12 दिवसांत 5 मार्चला कॅबिनेटने मसुद्याला मंजुरी दिली आणि 17 मार्चपर्यंत तर तो दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेत पाससुद्धा झाला. यावरूनच आपल्याला अंदाज येतो की सरकारसाठी हा कायदा किती महत्त्वाचा होता. ठीक आहे, कायदा तर वेगाने पास झाला, पण आता प्रश्न हा आहे की या कायद्यात नेमकं लिहिले तरी काय, आणि जर कोणी नियम मोडले तर मग शिक्षा काय. तर या कायद्याचा जो मुख्य उद्देश सांगितला जातोय तो म्हणजे कोणत्याही प्रकारची जबरदस्ती, फसवणूक किंवा काहीतरी आमिष दाखवून जे धर्मांतर होतं ते थांबवणं. सरकारचं असं म्हणणं आहे की आम्ही हा कायदा लोकांच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठीच आणला आहे. पण समजा कुणाला स्वतःच्या इच्छेने धर्म बदलायचा असेल तर त्यासाठीची प्रक्रिया आता बरीच मोठी आणि थोडी किचकट केली आहे. कसं तर बघा, सगळ्यात आधी 60 दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस द्यावी लागेल. मग ती नोटीस 30 दिवस सगळ्यांसाठी जाहीरपणे लावली जाईल. आता या काळात जर कोणी आक्षेप घेतला तर मग थेट पोलीस चौकशी होणार आणि एवढं होऊन धर्मांतर झाल्यावरही 25 दिवसांच्या आत त्याची नोंदणी करावी लागेल, तरच ते कायदेशीर मानलं जाईल. म्हणजे बघा किती पायऱ्या आहेत. आता बेकायदेशीर म्हणजे नक्की काय? कायदा याची व्याख्या पण करतो. म्हणजे जर कोणी पैसे, भेटवस्तू, नोकरी किंवा अगदी मोफत शिक्षणाचं आमिष दाखवून धर्म बदलायला लावत असेल किंवा मग धमकी देऊन, फसवणूक करून किंवा लग्नाचं वचन देऊन धर्मांतर करत असेल तर हे सगळं आता बेकायदेशीर ठरणार आहे. आणि हो, हे नियम मोडल्यास शिक्षाही तितकीच कडक आहे. सर्वसाधारण गुन्ह्यासाठी थेट 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 1 लाख रुपयांचा दंड. आणि हाच गुन्हा जर एखाद्या महिलेच्या किंवा अल्पवयीन व्यक्तीच्या बाबतीत घडला तर तुरुंगवास तेवढाच, पण दंड वाढून 5 लाख रुपये होतो. एवढंच नाही, सामूहिक धर्मांतरासाठीही तीच शिक्षा आहे आणि पुन्हा गुन्हा केल्यास तर शिक्षा आणखी वाढते. हे गुन्हे दखलपात्र आणि अजमिनीपात्र आहेत, हे लक्षात घ्यायला हवं. आता आपण येतो या कायद्यातल्या एका सगळ्यात महत्त्वाच्या आणि वादग्रस्त तरतुदीकडे, ती म्हणजे लग्नासंबंधी. या कायद्यानुसार जर एखादं लग्न केवळ धर्मांतराच्या उद्देशाने झालं असेल असं सिद्ध झालं तर फॅमिली कोर्ट तो विवाह पूर्णपणे रद्दबातल ठरवू शकतं. मग साहजिकच प्रश्न येतो की अशा रद्द झालेल्या लग्नांमधून जन्मलेल्या मुलांचा काय होणार? तर कायद्यात त्यासाठीही स्पष्टता दिली आहे. अशा मुलांचा धर्म हा त्यांच्या आईच्या मूळ धर्माप्रमाणे मानला जाईल, पण त्यांना दोन्ही पालकांच्या मालमत्तेत वारसा हक्क मिळेल आणि त्यांच्या पालनपोषणाचा हक्कही कायम राहील आणि मुलांचा ताबा आईकडेच राहील असंही यात म्हटलं आहे. या कायद्याची आणखी एक खास गोष्ट म्हणजे तक्रार कोण करू शकतं याबद्दलची व्याप्ती. म्हणजे फक्त ती व्यक्तीच नाही जिचं धर्मांतर झालंय, तर तिचे आई-वडील, भाऊ-बहीण किंवा रक्ताच्या नात्यातले, लग्नामुळे जोडले गेलेले किंवा दत्तक घेतलेले नातेवाईकसुद्धा तक्रार दाखल करू शकतात. आणि याही पुढे जाऊन पोलिसांना स्वतःहून म्हणजे सुमोटो कारवाई करण्याचा अधिकारही दिलाय. ठीक आहे, तर या कायद्यातल्या तरतुदी आपण पाहिल्या. पण आता सरकारची बाजू काय आहे? सरकार या कायद्याचं समर्थन का करतंय ते समजून घेऊया. सरकारच्या समर्थनाचा मुख्य आधार आहे खूप जुना 1977 सालचा सुप्रीम कोर्टाचा एक निकाल. स्टॅनिस्लॉस विरुद्ध मध्य प्रदेश सरकारचा हा खटला होता. त्यात कोर्टाने स्पष्ट केलं होतं की संविधानाने दिलेला धर्माच्या प्रचाराचा अधिकार आणि दुसऱ्या व्यक्तीला धर्मांतरित करण्याचा अधिकार या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे प्रचाराच्या हक्कात धर्मांतर करण्याचा मूलभूत हक्क येत नाही. आणि याच निकालाचा आधार घेऊन सरकार म्हणते की हा कायदा घटनात्मक आहे. अगदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हेच म्हटलं आहे. ते म्हणाले की हे विधेयक कोणत्याही एका धर्माला लक्ष्य करण्यासाठी नाहीये. याचा उद्देश फक्त जबरदस्तीने, फसवणुकीने किंवा आमिष दाखवून होणारे धर्मांतर रोखणे एवढाच आहे. आणि हेही लक्षात घ्यायला हवं की महाराष्ट्र काही असं करणारं पहिलं राज्य नाही. याच्या आधीच भारतातल्या जवळपास 12 राज्यांमध्ये अशा प्रकारचे धर्मांतर विरोधी कायदे लागू आहेत. ही झाली सरकारची बाजू. पण आता नाण्याची दुसरी बाजू बघूया.
म्हणजे या कायद्यावर एवढी टीका का होतेय याबद्दल चिंता का व्यक्त केली जात आहे? जे टीकाकार आहेत त्यांचं म्हणणं आहे की हा कायदा थेट आपल्या मूलभूत हक्कांवर घाला घालतो. कोणते हक्क? तर संविधानाचा अनुच्छेद 25 नुसार मिळालेलं धर्म निवडण्याचं स्वातंत्र्य, अनुच्छेद 21 नुसार मिळालेलं जगण्याचं आणि आपला जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य आणि गोपनीयतेचा अधिकार, या सगळ्यांवर हा कायदा गदा आणतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हा विरोध फक्त राजकीय नाहीये. जवळपास 30 पेक्षा जास्त सामाजिक संघटना एकत्र आल्या आहेत आणि त्यांनी यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की एवढा मोठा आणि महत्त्वाचा कायदा आणताना लोकांबरोबर, जाणकारांबरोबर काहीच चर्चा केली गेली नाही. सगळ्यात मोठी भीती जी व्यक्त केली जाते ती ही की या कायद्याचा गैरवापर होऊ शकतो. विशेषतः आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना लक्ष्य करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. लव्ह जिहादसारख्या संकल्पनेखाली, ज्याला सरकारने स्वतः कायदेशीरित्या परिभाषित केलेलं नाही, अशा जोडप्यांना त्रास दिला जाईल अशी एक मोठी चिंता आहे. तर हा झाला महाराष्ट्रातला वाद. पण आता याला जरा मोठ्या राष्ट्रीय पातळीवरच्या संदर्भात बघूया. कारण बघा, हा मुद्दा फक्त महाराष्ट्रापुरता नाहीये. देशातल्या इतर 9 राज्यांमध्ये जे असेच कायदे आहेत त्यांच्या घटनात्मक वैधतेला थेट सुप्रीम कोर्टात आव्हान दिलेलं आहे. म्हणजे या सगळ्या कायद्यांचं भविष्य काय असेल हे अजूनही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. म्हणूनच हा कायदा मंजूर झाला असला तरीही एक मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो. तो म्हणजे एका बाजूला आहे सक्तीचं किंवा फसवणुकीने होणारं धर्मांतर रोखण्याची गरज, आणि दुसऱ्या बाजूला आहे प्रत्येक व्यक्तीचं धर्म निवडण्याचं आणि जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य. या दोन्हींमध्ये योग्य तोल कसा साधला जाईल, आणि या प्रश्नाचं उत्तरच कदाचित ठरवेल की भारतातल्या धार्मिक स्वातंत्र्याचं आणि वैयक्तिक